बनावट मॅट्रिमोनियल साईटवरून महिला आणि पुरुषांची फसवणूक करणाऱ्यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे। भोजपुरी चित्रपटाच्या निर्मात्यासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे। एजाज इम्तियाज अहमद उर्फ फहाद असं आरोपीचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातल्या लखनौमधून अटक केली आहे। तर जैद फुल खान असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे। फहाद फसवणुकीतून मिळालेला पैसा भोजपुरी चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरत होता। एजाज आणि जैद यांनी 30 महिला आणि काही पुरुषांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे। आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, रील स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे। आणि याचे जे 7 ते 8 त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरनं मुलींना लग्नाचं गळ घालत होता। तर हे जीवनसाथी.com प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला। तर हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपीबद्दल माहिती दिली, त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं, वेषांतर करून 2-3 दिवस तिथं राहिले ते। तर आमच्या टीमनी जवळजवळ 5-6 किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे। नंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।